काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे अशी माहिती विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। अगदी टोपण नावानं नाना पटोले संबोधतात असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपली या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। नाना आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे? अजूनही हे प्रदेशाध्यक्ष पद नव्यानं भूषवत असताना त्यांची मदत लागते का? मैत्रीपूर्ण संबंध आहेत का? मी 27 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि नानाभाऊ तेव्हा पहिल्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते आणि विलासराव देशमुख साहेबांच्या तेव्हा मुख्यमंत्री होते। आणि जी पंचायत राज कमिटी जी एक उपसमिती असते विधानसभेची, त्या समितीतले सदस्य या नात्याने ते माझ्या जिल्हा परिषदेला बुलढाणा जिल्ह्यात आले होते आणि मी तेव्हा 30शीतला एक 28-29 वर्षाचा होतो आणि त्यावेळेसपासून नानांनी मला हेरलेलं आहे आणि अगदी माझ्या टोपण नावाने ते तेव्हापासून मला संबोधित करतात। त्यामुळे नातं मला माझं जे टोपण नाव आहे बंटी, जे माझे सगळे मित्रमंडळी आणि त्याच याच्यात मी लहानचा मोठा झालो, क्रीडांगणावर गेलो, शहरात त्याच नावाने वाढलो। जिल्हा परिषद अध्यक्ष नसतं झालं तर माझं टोपण नाव पण बदललं नसतं। तर त्यांनी तर ती एक लंबा रिश्ता आहे आणि त्यामध्ये त्यांनी तेव्हाच फिरून की तेव्हाच सांगितलं की तुला फार मोठा प्रवास करायचा आहे। संपर्क जो आहे तो कमी अधिक झाला असेल, मात्र कटुता कुठे नाही आणि ते महाराष्ट्राचे एक काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांची मदत जी आहे ती मदत मला मिळणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।